मूक नाईकच्या दर्शकांनो, धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार। यवतमाळ वाशिम लोकसभेच्या रणधुमाळीचा आपण प्रत्येक तालुक्यात जाऊन मतदारांच्या प्रतिक्रिया घेत आहोत। आज आपण आलो आहोत मंगरुळपीर या ठिकाणी। या ठिकाणी आपले मंगरुळपीर या बसस्थानकावरील एक आपले काका आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकी हवा आहे तरी कुणाची। मोदीजी 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 मंगरुळपीरच्या बसस्थानकासमोरील ऑटो पॉइंट आहे, त्या ऑटो पॉइंट वर आपले काका आहेत, त्यांना विचारू नेमकं संजय देशमुखची हवा आहे का राजश्री पाटील यांची। देशमुख यांची। नेमकं कशावरून कशावरून म्हणजे आता ती बाई बाहेरची आहे, त्याच्यामुळं जास्ती लोक इथलेच। बाहेरचा उमेदवार आहे, ते आयात केलेला आहे। त्यानंतर आपले आणखीन एक काका आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकं राजश्री पाटील म्हणजे मोदी यांचे उमेदवार आणि उद्धव ठाकरे यांचे उमेदवार संजय देशमुख, या दोघांमध्ये नेमकी लढत आहे कुणाची। लढत म्हणजे नेमक्या दोघांनीच आहे, तिसरा तर कोण नाही आहे म्हणून। वाशिम लोकसभेच्या माध्यमातून जे दोन उमेदवार आहेत, राजश्री पाटील आणि संजय देशमुख, यामध्ये नेमकं कुणाची हवा जास्त आहे। राजश्री पाटील नेमकं कशावरून। नरेंद्र मोदीच्या लाटेत निवडून येतील आणि शिक्षणही चांगलं आहे त्याचं, पण निवडून येतील। आपण मंगरुळपीरच्या समोरील एका छोट्याशा टपरीमध्ये म्हणजे चहा कॅन्टीनची आहे, त्या ठिकाणी आपले सर्व वयोवृद्ध मंडळी चहा घेत आहेत। तर नेमकं चाय पे चर्चा म्हणजे नेमकी काय की हवा संजय देशमुखची का राजश्री पाटील यांची। संजय देशमुखची। कशावरून कशावरून आता हे शिवसेना जे राजश्री आहे ते बाहेरचा उमेदवार आहे एक, आणि त्या शिवसेनेनं जे बंडखोरी केली ना, आम्हाला ते धनुष्य पळून ज्ञान हे ज्ञान ते आम्हाला काय पटत नाही। ते शिंदेचं आम्हाला सरकारच पटलं नाही। काका तुम्हाला काय वाटते। काय सांगू आता, बशाले मतदान करू, आता काय करा। बस आम्हाला मशाला आवडते भाऊ, बस बाकी काही नाही। बस बस बस। काय नाव तुमचं। महादेव करवते। सध्या हवा कुणाची आहे। आता इकडे मशालची आहे सध्या वाशिम यवतमाळ मध्ये। हो, आता सध्या यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणुकीचे चुरस चालू आहे। सध्या संजय देशमुख आणि राजश्री पाटील यांच्यात नेमकं हवा आहे तरी कुणाची। मशालची आहे सर, अशोकनगर मंगरुळपीर मध्ये मशालची आहे। जेवढे ताई आहे मशालची आहे, जेवढे मॉमेडियन आहे, अर्धे जाजी जे शिंदे आहे, तेवढे जेवढे जेबी वगैरे आहे, पूर्ण मशालची आहे पूर्ण। ओके, धन्यवाद।